आज मला आनंद वाटतो की आमच्या सोसायटीतील श्री अनंत मानवी म्हणजे मानवी एड को असं ते त्यांचं CA ऑफिस होतं शिवाजी मार्केटच्या तिथं आणि गेली अनेक वर्ष ते या अकाउंटिंग आणि ऑडिटिंग बँक ऑडिटिंग या ह्याच्यामध्ये काम करतात आणि आता मध्यंतरी नुकत्याच सांगली अर्बन बँकेमध्ये ते डायरेक्टर झालेले आहेत. गेल्या वेळेला सुद्धा त्यांचं पॅनल निवडून आलेलं होतं आणि सांगली अर्बन बँकेचा सगळा व्यवहार कसा चांगला होईल या दृष्टीने ते कार्यरत असतात आणि गेली कित्येक वर्ष आमच्याकडं आमच्या सोसायटीतलंही काम कसं व्यवस्थित व्हावं या दृष्टीने ते प्रयत्न करतात आणि अत्यंत सडेतोड आणि स्पष्ट वक्ते आहेत आणि त्यांच्या दृष्टीने बऱ्याच या ज्या कायदेशीर गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यावर चांगलं मार्गदर्शन करतात. आता पूर्वी आम्ही सुद्धा 1-2 वेळा त्यांच्याकडनं काम करून घेतलं होतं आणि पूर्वी बरेच वर्ष झाली. आता त्यांनी सध्या ते काम थांबवलेलं आहे आणि अगदीच कोणाचं रिक्वायरमेंट आली तर ते करतात. तर मी त्यांना सहज सकाळी हिंडायला जाताना रिक्वेस्ट केली की तुम्ही थोडंफार सध्याच्या ह्याच्यामध्ये ऑडिटिंग म्हणा किंवा अकाउंट्स म्हणा किंवा आता हे सध्या GSTचे आहेत, नवीन रूल्स येतात, ह्याच्याबद्दल काय नक्की भूमिका घ्यावी किंवा छोट्या इंडस्ट्रीनी काय करावं, सोसायटीने काय करावं याच्याबद्दल माहिती द्यावी. तर तुमचा थोडासा मला परिचय द्या की पूर्वीपासून तुम्ही केव्हा बिझनेस सुरू केला आणि कशा पद्धतीनं. मी 1971 साली CA झालो. अच्छा. आणि BC अभ्यंकर कंपनीमध्ये पार्टनर होतो पहिली 5 वर्ष. त्यानंतर 76ला मी स्वतंत्र AB मानवी कंपनीच्या ती फर्म सुरू केली. अच्छा. ती आता अखेरपर्यंत 2021 अखेरपर्यंत मी कंटिन्यू ठेवली. 21 पर्यंत चालू होती. 50 वर्ष जवळजवळ पूर्ण केली. आणि आता मी व्यवसाय म्हणजे आता माझं वय पण त्याप्रमाणे 80 झालेलं आहे आणि नवीन मुलं खूप आली. म्हणून व्यवसाय मी आता बंद केलाय. फक्त बँकेचा डायरेक्टर म्हणून तेवढं काम करतो. तरी पण कसं आहे वयस्कर झालं ते सुद्धा आता काय तुम्हाला अमेरिकेतले अध्यक्ष सुद्धा बायडेन ते 80 वर्षाचे आणि अनुभवाने महत्वाचा अनुभव लागतो लोकांना. कारण कसं आहे नवीन आता लोक खूप आहेत त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी खूप आहे पण त्यांना अनुभव नाही आणि त्यामुळे नुसत्या नियमातनं कसा तो अर्थ काढायचा कशा पद्धतीनं उद्योगाला मार्गदर्शन करायचं हे महत्वाचं काम फक्त अनुभवी व्यक्तीच करू शकतो. त्यामुळं आपल्यासारख्या लोकांचा कायम मार्गदर्शन बँकांना सोसायट्यांना यांना मिळायला पाहिजे. तर मला असं सध्या असं बरेच वेळेला वाटतं की सोसायट्या आहेत आता त्या बऱ्याचशा म्हणजे पब्लिक ट्रस्ट आहेत किंवा बऱ्याचशा बँका आहेत किंवा पतसंस्था आहेत याच्यामध्ये जे डायरेक्टर बोर्ड असतं किंवा ते काम करणारे लोक असतात त्याची इच्छा असते काम करायची पण त्यांना नियम माहीत नसतात आणि त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात आणि निवडणुका आल्या की फक्त सगळे जागे होतात आणि होतं चालेल. ते ह्या पद्धतीनं कसं हे कार्य करायचं कशा पद्धतीनं कमीत कमी त्रास न होता सोसायटी चालू शकेल. बेसिकली कसं आहे आता वेगवेगळ्या ह्या संस्था ज्या आहेत आपण घेतल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ही कोऑपरेटिव्ह सोसायटी खाली रजिस्टर असते. नंतर पब्लिक ट्रस्ट ऍक्ट हा पब्लिक ट्रस्ट जे आहे जे ज्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था मंदिर नंतर जी आपले क्रिकेट वगैरे असोसिएशन प्लेइंग असोसिएशन अशा प्रकारच्या संस्था ज्या आहेत यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आता तिसरं म्हणजे जर बघितलं तर आपण कोऑपरेटिव्ह नंतर बघितलं बँका कोऑपरेटिव्हमध्ये खूप प्रकार आहेत. पुन्हा कोऑपरेटिव्हमध्ये जसं आपण म्हणतो की कोऑपरेटिव्ह सोसायटी हाऊसिंग सोसायटीज आहेत मिल्क सोसायटीज आहेत पाणी पुरवठा आहे अशा अन्य प्रकारच्या संस्था ज्या गरजाप्रमाणे मल्टीपर्पज म्हणजे अशा पण बहुविध ज्या म्हणतात त्या शेतकऱ्यांच्यासाठी अशा पण संस्था आहेत. या प्रत्येकाला घटना आहे. जसं आपण म्हणतो आता बँक म्हटलं की बँकेला आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ह्याच्यात देखील फरक आहे. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हटल्यानंतर कसं असते कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट खाली रजिस्टर असल्यामुळे त्यांना फक्त रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीचं बंधन असतं. बँकेच्या बाबतीमध्ये कसं असतं तर बँकामध्ये देखील पुन्हा वेगवेगळे आहेत. एक कोऑपरेटिव्ह बँक आहे नंतर एक शेड्यूल्ड बँक आहे एक पुन्हा प्रायव्हेट बँक्स आहेत पुन्हा गव्हर्नमेंट बँक्स आहेत आणि पतसंस्था ही वेगळी पुन्हा. तर याच्या कसं असतं कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत ना यांना बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट लागू झाला. त्यामुळे पूर्वी कसं होतं कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच फक्त होता पण आता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आल्यामुळं त्यांना देखील बँकांप्रमाणे सगळे नियम रिझर्व्ह बँकेचे लागू झाले आणि त्याप्रमाणेच कार्य त्यांचं चालायला लागतं.
ते NPA म्हणजे काय, ते NPA ठेवायला लागतो किंवा आता जे काय करायचं, आता जसं आता बोर्ड ऑफ डायरेक्टर जसं आहे तसं बोर्ड ऑफ डायरेक्टर प्रमाणे आता आउटसाईडचे जे काही डायरेक्टर्स वगैरे आहेत अदर दॅन इलेक्टेड डायरेक्टर्स ते घेऊन तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन करायचं. अच्छा. काय त्यांच्यासाठी म्हणून ही वेगळी रिझर्व्ह बँकेने 2 वर्षापूर्वीपासून सुरू केलेलं आहे. अच्छा. ते आता सगळ्याच बँकांना तर त्यांनी केलंय, कोऑपरेटिव्ह नाही. अच्छा. कोऑपरेटिव्ह सोसायटीला लागू नये. आता कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये कसं होतं की आपण पतसंस्था म्हणतो. पतसंस्था ह्याला फक्त याचा उद्देश कसा असतो, डिपॉझिट ऍक्सेप्ट करायचं बँकेप्रमाणे आणि कर्जाच्या रूपात छोट्या मोठ्या लोकांना त्यांना बंधनं असतात, फार मोठ्या कर्ज देता येत नाही, पटीमध्ये द्यायला लागतात. तर ह्या कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचं कंट्रोल जो असतो पूर्ण त्या रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी जो आहे त्यांच्या अंडर असतो आणि त्यांचंच ऑडिट असतं दरवर्षी किंवा त्यांनी अपॉइंट केलेल्या ऑडिटरच्या थ्रू त्यांचं ऑडिट होत असतं. आणि प्रासंगिक ज्या संस्था असतात, आता गणेशोत्सव आला की त्याच्यासाठी तुम्हाला चॅरिटी कमिशनर कडनं ते पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली त्यांना रजिस्ट्रेशन करायला लागतं. आता पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली कसं होतं, शैक्षणिक कार्यासाठी कुठलीही संस्था 1,000 रुपयेहून जर रक्कम जास्ती गोळा करणार असेल तर त्या संस्थांना टेम्पररी रजिस्ट्रेशन काय असं घ्यायला पाहिजे. अच्छा. आता आपल्याला कसं आता परमनंट रजिस्ट्रेशन आहे, टेम्पररी रजिस्ट्रेशन, तर त्यांना 1 वर्षाकरता पुढच्या रिन्युअलच्या वेळेला सगळे हिशोब दिल्याशिवाय पुढे करता येत नाही. करता येईल. म्हणजे ती मंडळं असतील तर त्यांना ते करावं लागतं. ट्रान्सपरन्सी राहावी एवढंच त्याचा उद्देश. हिशोब त्यांनी दिले पाहिजे आणि ते पाहून त्याप्रमाणे नवीन वर्षाकरता त्यांना परवानगी दिली जाते. अच्छा. आता याच्यामध्ये अकाउंटिंग, आता नॉर्मल जे आपण म्हणतो की नेहमीचं अकाउंटिंग ऑडिटिंग हे सगळ्या लोकांना शिकवतात. BCom सुद्धा झालेलं असतं, MCom झालं, मग परत CA आपण करतो, हे करतो. आता नवीन नवीन रूल्स बदलत असतात. आता GSTचे वेगवेगळे प्रकार सगळे, त्याच्यात नवीन व्यवसाय निर्माण झाले. ते CA आहे, त्याचे पुन्हा बँकेचं ऑडिट वेगळं, असं सगळं होत आहे. या सर्व याच्यामध्ये मला असं एक वाटतं की हे जे नॉलेज आहे हे सतत वाढत चाललंय, बदलत चाललंय. आता हे बदलत चालल्यामुळे प्रत्येक माणसाला, तुमच्यासारख्या लोकांना सुद्धा सगळं शिकावं लागतं का नवीन? बेसिकली कसं आहे की जसं आपल्याकडे म्हणतो कायदा इन्कम टॅक्स ऍक्ट आहे. आता GST आला, पूर्वी तो सर्व्हिस टॅक्स वगैरे होता म्हणा, सेल्स टॅक्स होता, ते ॲबॉलिश केले त्यांनी आणि आता एकच टॅक्स ठेवला ऑल ओव्हर इंडिया. याचा उद्देशच असा आहे की लोकांच्यात कसं होतं, टॅक्स चुकवण्याची प्रवृत्ती खूप होती. तर ती जास्तीत जास्त अवॉइड करण्याच्या दृष्टीने आणि जसं इतर अन्य देशामधून जशी परिस्थिती आहे त्याचबरोबर आपल्याकडे पण परिस्थिती असावी या उद्देशाने GST आणला. आता GST आणल्यामुळे बाकीचे सगळे टॅक्सेस, म्युन्सिपल टॅक्स नाही, तुम्हाला अप्राय नाही, टोल नाही, काय नाही, सगळे अबॉलिश झाले, सगळे मिळून एकत्र झाले. तर त्याचं एकत्रितकरणच त्यांनी तुम्हाला केलं. नाहीतर पूर्वी कसं करायला लागत होतं की प्रत्येकाला म्युन्सिपालिटी असली की ते त्यांचे रूल्स वेगळे, कॉर्पोरेशनचे रूल्स वेगळे, अशी जी पद्धत होती ती बंद केली. अच्छा. आणि त्याच्याऐवजी या नवीन याच्याप्रमाणे GST जो आहे तर गव्हर्नमेंटने रेट ठरवले आणि त्याप्रमाणे जो व्यापारी करत असेल त्याप्रमाणे त्या रेटप्रमाणे त्याला वसूल करायचा. खरेदीवरती त्याला टॅक्स भरायला लागतो, विक्री केल्यावर पण टॅक्स. अर्थात खरेदी करताना त्यांनी जो काही टॅक्स भरलेला असेल तो विक्रीच्या रकमेतून त्याला पुढे मिळतो. त्याच्यामध्ये GST मध्ये आहे. आता GST तर रजिस्ट्रेशन देखील असं की पूर्वी कसं सुरुवातीला 20,000 रुपये तुमचं ज्याचं 20 लाखाचा टर्नओव्हर ज्यांचं आहे त्यांनी कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यावं. ते त्यांनी 40 लाख केलं, कळलं का? आता याच्यामध्ये उद्देश काय होता, ते रजिस्ट्रेशन करण्यामध्ये तुमच्याकडून पिरियॉडिकली प्रत्येक महिन्याला रिटर्न द्यायचं. बरोबर. दरमहाला रिटर्न तुम्ही दिल्यानंतर त्याप्रमाणे तुमची आवक किती आहे आणि जावक किती आहे याप्रमाणे होणारा टॅक्सची रक्कम जी असेल ती तो पिरियड झाल्यानंतर महिन्याभरामध्ये भरायची. असं त्यात बदल खूप झाले. GST ॲक्ट जरी 3-4 वर्षापूर्वी आला तरी प्रत्यक्षामध्ये खूप बदल झाले. टॅक्सेसमध्ये रेटमध्ये बदल झाले, नियमामध्ये बदल झाले, पदार्थांच्यावरती बदल झाले. त्यामुळे त्याच्याबद्दल थोडासा लोकांच्याबद्दल रोष पण होता. पण त्याला काय नवीन कुठलीही गोष्ट करताना आपल्याला आम्ही आता काय केलं, आमचं नंदिनी इम्पोर्टेड कंपनी होती, म्हणजे आम्हाला खरं GST घ्यायचं कारण का आमचा टोटल टर्नओव्हर बराच कमी आहे, 10 लाखाच्या पर्यंत खाली आहे. तर पण तरी सुद्धा काय झालं, उगा शुगर वर्क्स किंवा ह्या लोकांच्या वेबसाईट असल्यामुळं ते म्हणाले तुमचा GST नंबर असला तर आम्हाला फायदा होईल. म्हणजे आम्ही जे पेमेंट करतो आता इंडियन वॉटर असोसिएशन, तर त्यांचं काय म्हणले, तुमचं GST नंबर असेल तरच आम्हाला त्यांना त्याच्यात दाखवता येतं. त्यामुळे आम्ही GST नंबर घेतला
मग ते जीएसटी प्रमाणे सगळं आम्हाला आता दरवेळेला कॅल्क्युलेशन करावं लागतं, दर महिन्याला करावं लागतं. बरं ते काय होतं, ऍक्च्युअली महिन्यामध्ये एखाद दुसरं बिल असतं, तेवढ्यासाठी करून ते वर्षाला ऑडिटरला एवढे पैसे देण्यापेक्षा आमच्याच लोकांना सांगितलं तुम्ही शिका. आणि आता महेश वसे आमचे स्वतः जीएसटी बघायला लागले. शेवटी कसं आहे की छोट्या व्यापाऱ्यांना हे सगळं जीएसटीचं काम करायचं म्हणजे फार मोठं संकट वाटतं. आणि रोजची जी ट्रान्झॅक्शन असतात ते प्रत्येक असे पैशाने दिलेले असतात, त्याचं सगळं हिशोब ठेवायचा हा एक मोठं कटकटीचं काम असतं. छोट्यांच्यावरती ठीक आहे, पण मोठ्यामध्ये आता क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणतात. म्हणजे त्या व्यापाऱ्यांनी तुमच्याकडून घेतल्यानंतर जो जीएसटी तुम्हाला चार्ज केलेला तो त्यांनी ठराविक वृत्तीमध्ये गव्हर्नमेंटला भरायला लागतो. का तुम्हाला ज्यावेळी विक्री करता तुम्ही तुमचं प्रॉफिट ऍड करता तेवढ्यावरतीच तुम्हाला एक्सेस भरायला लागतं खरं पाहायला गेलं. पण तुम्ही वसूल करायचा आणि तो टॅक्स भरताना तुम्हाला त्याचा सेट ऑफ मिळतो, तुम्ही जो काही भरलेला असेल एवढ्यासाठी म्हणून तुम्हाला मंथली ना तर त्यांनी क्वार्टरली पण केलंय. काय म्हणजे तो म्हणून म्हटलं जर चेंजेस होत गेले तर तसं ते मंथलीचं क्वार्टरली केली, पेमेंट करताना मंथलीला प्रॉब्लेम यायचा म्हणून क्वार्टरली केली. हा थोडासा बदल केला. किंवा टर्नओव्हर ज्यांचा आहे त्या टर्नओव्हरच्या प्रमाणात कोटीमध्ये ज्यांचे आहे त्यांना वेगळा नियम आणि छोटे व्यापारी आहेत त्यांना वेगळा नियम असं केलेला त्याच्यात थोडेफार बदल करणार. आणि हे कसं आहे, हे जीएसटीमुळे काम हे झालं तरी एकत्रितपणा आलेला सगळं. आणि ओव्हरऑल भारतामध्ये सगळी एक सिस्टीम आहे. पण त्याचा एक आणखी परिणाम असा झाला की आम्हाला आता जे परदेशातनं आम्ही कामं घ्यायची किंवा तिकडेच देत होतो त्यावेळेला हा जीएसटीचा हा प्रॉब्लेम यायला लागला. कारण जीएसटी प्रत्येक ठिकाणी त्याचे रूल्स याचे बदलायला लागतात, बघायला लागतात. त्यामुळं कन्सल्टंटची गरजच लागते. कन्सल्टंट शिवाय इथं काही करता येत नाही. आणि नुसती अकाउंट्स करून पूर्वी अकाउंट्स नुसते करायचो आम्ही द्यायचो, आता ते अकाउंट्स नंतर ऑडिट होत आहे आणि ऑडिटवरती परत त्याला सुद्धा बाहेरचे संस्था लागतात. त्यामुळं हा एक मोठा नवीन व्यवसाय सुरू झालेला आहे. आणि हे मी असं बघितलं की पुण्यामध्ये वगैरे अशा संस्था आहेत अकाउंटिंग एनिवेअर म्हणून. म्हणजे त्यांना परदेशातल्या लोकांचे दिवसभराचे जे बिल असतात त्याचे स्कॅन कॉपीज येतात, रात्री ते सगळं टाईप करून सकाळी त्यांना ऑडिट करून ते ऑडिट नाही म्हणजे अकाउंटिंग करून पाठवतात. कारण तिथे मॅनपॉवर कमी आहे. त्यामुळे असे सुद्धा व्यवसाय आता ऑनलाईन नवीन जनरेट झाला आहे. पुण्यामध्ये असे झालेले आहेत की मेनली डेटा एंट्री, सगळी डेटा एंट्री आणि अकाउंटिंग नॉर्मल अकाउंटिंग करायचं. आता आपल्याकडे पण नॉर्मल कोर्समध्ये पूर्वी प्रॅक्टिशनर्स जे होते की नाही, जे बीकॉम झाल्यानंतर ते पण झाले चार्ट अकाउंटंट एक्सक्लुझिव्हली या प्रोफेशनमध्ये यायला लागले. कळलं का? आता याचा उद्देश कसा आहे, कॉम्प्युटरचं नॉलेज असलेली मंडळी फार थोडी पूर्वीच्या ह्याच्यात इव्हन माझ्या बाबतीत देखील मी म्हणेन. तर त्यामुळे कसं होतं तर नवीन जे लोक आहेत हे लोक तुम्ही जसं म्हणता तशी सर्व्हिसेस तुम्हाला देतात. जीएसटीचं तुमचं काम असेल तर त्यांची काय अॅन्युअल फी असेल म्हणा आणि तुमच्याकडून तो डाटा फिल करून तुम्ही त्याला पाठ केलं की त्या पद्धतीने म्हणजे हे आता असं आहे. त्यामुळं हे ऑनलाईन कन्सल्टेशनचं सुद्धा काम त्या अकाउंटिंग फर्म्सना किंवा एक्सपर्ट्सना तुमच्यासारख्यांना करता येण्यासारखं आहे. आणि इव्हन हे नवीन लोकांना शिकवण्यासाठी आता कॉमर्समध्ये जे शिकवतात ते आता लेटेस्ट नॉलेज त्यांना नसतं. कारण ते सिलेबस पूर्वीचे आहे आणि त्याच पद्धतीने शिकवतात. पण प्रत्यक्षामध्ये जे चेंजेस होतात आणि हे बँकेमध्ये सुद्धा फार गोष्टी असतात, प्रत्येक अनेक खर्च असतात, अनेक लेजर्स असतात, हे असतात. तर ते सगळं शिकवणं एमबीए म्हणून करतात. पण एमबीए मध्ये खरं फायनान्स जरी म्हटला त्या बँकेच्या लोकांना माहिती नसतं. नाही बेसिकली काय होतं याच्या दोन गोष्टी आहेत. एक प्रत्येक संस्थेचं आता जसं ऑर्गनायझेशन जसे असतील त्याचे उद्देश वेगळे असतात. उद्देशानुसार आता सिंटॅक्स असेल तुम्हाला पब्लिक ट्रस्ट आहे, काय पब्लिक ट्रस्ट देवस्थान आहे समजा, यांना काय जीएसटीचा प्रश्न येत नाही काय. म्हणजे प्रत्येकाच्या ऑर्गनायझेशन जे असेल त्याला आता पब्लिक ट्रस्टला देखील बघा, पब्लिक ट्रस्टला ट्रस्ट असतो, ट्रस्टेड असतं. आणि तेच तुम्ही जर का स्पोर्ट्स असोसिएशन वगैरे असतील तर त्या स्पोर्ट्स असोसिएशनला कसं रूल्स अँड रेग्युलेशन्स वेगळे असतात, मेमोरंडम आर्टिकल कंपनीसारखे असतात. ते वेगवेगळ्या खाली रजिस्टर झालेले असतात. आणि याच्यामध्ये कसं असतं जसं आपण मगाशी म्हटलं पतसंस्थांच्या बाबतीमध्ये तर पतसंस्थांना बँकिंग मध्ये सगळे व्यवसाय करतात एक्सेप्ट इश्यू ऑफ चेकची फॅसिलिटी मात्र आपली बँक. त्यामुळं बँकेमध्ये तुम्ही कॅश भरायची आता तुमच्यासाठी कॅश घेतला तर दुसऱ्या बँकेला अकाउंट ओपन करून तुम्हाला त्याच्यातून फॅसिलिटी देऊ शकता. पण डायरेक्टली तुम्हाला कुठल्याही प्रकारे बँकेत चेक खाजगी
खाजगी सावकारीवरती ज्याला बंद झाला, खाजगी सावकारी बंद. पण ऍक्च्युअली जर आता बघितलं आपण, मला पुष्कळ वेळेला वाटतं हे छोट्या उद्योगांना जेव्हा ते बँकांचं कर्ज करून व्यवसाय करतात ते पुष्कळ बँकांसाठीच कर्ज उद्योग चालवतात असं होतं वाटतं. कारण 10 ते 15% त्यांचे हे असतं, तुमचं व्याज असतं. 15% व्याज देऊन तुम्हाला फायदा मिळाला पाहिजे, म्हणजे तुमचं फायद्याचं गणित निदान 30% 40% तरी यायला पाहिजे, तर तुम्हाला ते 15% वेगळे मिळू शकतात. नॉर्मल कोर्समध्ये करत पतसंस्थांमध्ये किंवा बँकांमध्ये की मार्जिन आता जसं डिपॉझिट घेतल्यानंतर डिपॉझिटला व्याज एक समजा आपण 8% देतो, तर कर्ज देताना आपण कमीत कमी 2.5 ते 3% जास्त रकमेचं कर्ज द्यायला लागतात. बरोबर, कळलं का? त्याशिवाय तुम्हाला बाकीचा खर्च कव्हर करता येत नाही, उद्देश असतो. तर 3% जास्त म्हटलं तर समजा आपण 8% डिपॉझिट केलं तर 11% तुम्हाला कर्ज द्यायला लागेल. आता पण ते वेगवेगळ्या कर्जाच्या प्रकाराप्रमाणे त्याला कमी जास्त दर असतात, हा भाग वेगळा. म्हणजे जसं हाऊसिंगचं लोन असेल तर त्याला 10% असेल, 9% असेल, कार असेल तर त्याला 11% असेल, काय नंतर अनसेक्युअर्ड लोन्स असतील समजा, म्हणजे ज्याला काही गॅरंटी नाही काही नाही त्याला हायर रेट असतो, रेट 12%, 15%. तर अशा प्रकारे त्याला कारण हे आहे फक्त, म्हणजे ते प्रॉफिट मेकिंगसाठीच करतायत असं नाही आहे, नाही तर कवर होते. बरं गंमत कशी असते, डिपॉझिट केल्यानंतर डिपॉझिटच्या क्षणापासून तुम्हाला व्याज द्यायला लागतं. बरोबर आहे. आणि कर्जाचं कसं होतं, कर्ज जसं उचलाल तेवढ्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळत आहे. मला आठवते मी आमच्या घराच्या वेळेला 1 लाख कर्ज काढलं होतं, किती साधारण 85 साली. सांगली अर्बनच काढलं 1 लाखाचं, आणि 20-20 हजाराचा दरवर्षी मला भरायचा होता, आणि दर महिन्याला 1,000 माझं व्याज होतं. ते शेवटचं ते व्याज आधी ते वसूल करायचे. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं तरी कर्ज माझं 95,000 90,000 असंच होतं. शेवटी मी कंटाळलो, बाहेर कुठून करून सगळे एकदा पैसे देऊन टाकले. म्हणजे लक्षात येत नाही, व्याज आधी वसूल करतात ते, आणि हे राहतं तसंच मुद्दल तसं नाही. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता कसं होतं, तुम्हाला मंथली इन्स्टॉलमेंट दिली जाते. आता समजा तुमचं 5 वर्षाचं किंवा 10 वर्षाचं कर्ज पडलं, 10 वर्षात म्हणजे 120 हप्ते झाले, तर जे तुमचं कर्ज आणि व्याज जे असेल ना त्याप्रमाणे ते रिड्युसिंग बॅलन्सवरती कॅल्क्युलेशन होतं, आणि तुमचं त्याप्रमाणे हप्ता कमी कमी होत जातो, आणि हप्ता कमी होत जातो. आता ते अशी पद्धत आहे. आता पूर्वी तशी सिस्टीम होती, आता तसं नाही. आता त्याची मुद्दलाची रक्कम आणि व्याजाची रक्कम अशी म्हणून तुम्हाला इन्स्टॉलमेंट फिक्स केलं. अच्छा. आणि आता काय ते मी बघितलं, आता बरेचसे जे उद्योग चालू आहेत कोऑपरेटिव्हवरती प्रचंड कर्ज घेतलेले असतात, आणि कर्ज जास्त मिळवणं हाच त्यांचा उद्योग असतो. प्रत्येक नवीन डायरेक्टर बोर्ड आलं तर किती मोठी कर्ज घेतात, आणि मोठी मशिनरी घेतात, मोठी एक्सपान्शन करतात, पण त्याचे रिटर्न्स असतात हे बघत नाही. आणि त्यांना काय वाटतं की पुढच्या वेळेला दुसरे कधी मंडळ येईल काही, त्यामुळे हे काय म्हणतात बुडीत कर्ज हा प्रकार फार वाढत चालतो. NPA म्हणतात, नॉन परफॉर्मिंग. त्यात बेसिकली कसं होतं, बोर्ड ऑफ डायरेक्टर जो आहे ना, किंवा त्यातली जी काही मॅनेजमेंटमध्ये असलेले लोक असतील ते जर का थोडेसे, जसं आपण काही पतसंस्था बुडल्या म्हणतो, बँका बुडल्या म्हणतो, त्याला कारण काय, मॅनेजमेंट जी असते ती जर का योग्य प्रकारची नसेल, किंवा त्यातले लोक जर का सेल्फिश असतील, तर मग त्या उद्देशाने ते पैसे वाटलेले असतात आणि वसूल होत नाही. आता जशी आपली शेतकरी बँक गेली, वसंतदादा बँक गेली म्हणा, काय तर ह्या बँका ज्या गेल्या, किंवा आपल्या इंडस्ट्रियल मधली ती कृष्णाजी बँक गेली, याचा उद्देश तो होता की या लोकांनी स्वतःच पैसे घेतले, बरोबर, दुसऱ्याच्या नावावर कर्ज, त्याला माहीत पण नेहमी कर्ज घेतलंय. तर अशा प्रकारे ते संस्था असतात म्हणजे बँका. पण डायरेक्टरना त्यांच्या संपत्तीवर टाच येऊ शकते का? येऊ शकते की. अच्छा. होय, जर का त्यांचा निग्लिजन्स प्रूव्ह झाला. कसं असतं की डायरेक्टरने समजा एखादं खातं मंजूर करण्यासाठी प्रेशराईज केलं असेल, त्यांनी काहीतरी हे अमुक प्रकाराने ते कर्ज द्या, मी त्याची जबाबदारी घेतो अशा प्रकारे केलं असेल तर त्याची जबाबदारी येते. अच्छा. बोर्ड ऑफ डायरेक्टरची जबाबदारी शेवटी अल्टिमेटली द्या. बरोबर आहे, कारण आता सध्या सुद्धा राजकारणात असे बरेच आरोप होत आहेत की त्याची मंजुरी या झाल्या, त्या विविध करेक्ट प्रोसिजर न करता झालेल्या असल्या तर त्यांच्यावरती ठपका, काय मंत्री असू कोणा अधिकारी असेल त्यांच्यावर तो ठपका ठेवला आणि त्यांच्याकडनं ते वसूल केलं. पण ते वसूल न होता पुष्कळदा त्यांना जेलमध्ये टाकतात आणि सगळं प्रकरण मिटतं. म्हणजे प्रत्यक्ष पैशाचा व्यवहार जो आहे तो तसाच राहतो. म्हणजे त्याच्यात काय होतं, 2 गोष्टी आहेत. जसं म्हणतो कर्जाच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं, एक ज्याला सेक्युरिटी आहे अशी कर्ज, आणि अनसिक्युअर्ड किंवा पार्टी सिक्युअर्ड असतील. पूर्वी लोक काय करायचं, एक समजा प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट कर्ज द्यायचं, तर त्याचं व्हॅल्युएशन करून घ्या
मग त्या व्हॅल्युएशनच्या प्रमाणामध्ये तुम्हाला कर्ज द्यायचं. करेक्ट. म्हणजे मग 50% 70% असं करत असत. ह्या लोकांनी काय केलं, बोगस व्हॅल्युएशन करून आता त्या व्हॅल्यूज पण समावेश होते. काय आता समजा ती किंमत खरोखर 1,00,000 तर त्याची काय करायचं, खर्च किती पाहिजे याला, 1.5 लाख रुपये पाहिजे. 1 लाखाचं 1.5 लाख रुपये म्हणजे 3-3.5 लाख रुपयाचं त्याचं व्हॅल्युएशन करून घ्यायचं. आता पुष्कळ एखादाच गोडाऊनला 2 दार असतात, 2 दारामध्ये 2 बँकांची नावं असतात, आत माल असतो. बरोबर, असंही होऊ शकतं. नाही, ते तो एक भाग वेगळा, कारण ते कसं असते प्लेज म्हणतो त्याला. एक मॉर्टगेज म्हणजे हाऊस प्रॉपर्टी किंवा प्लॉट्स वगैरे त्याला मॉर्टगेज म्हणतात. आणि ती प्लेजमध्ये कसा असतो, तो माल ताब्यात ठेवायचा आणि त्याच्या आम्ही त्याच्या व्हॅल्यूच्या प्रमाणामध्ये तुम्हाला 60% ते 75% रक्कम दिली जाते. आता ही देताना दिली कसं होतं, काही वेळा त्याचे पतवारी बघायला लागते. काय मग ती सर्व ते एक्सपर्ट नेमलेले असतात त्यांच्या ऑफिसात. आता समजा गोल्ड लोन आहे, गोल्ड लोन देताना कित्येक वेळा आपण आजच ऐकलं कुठल्या तरी बँकेमध्ये गोल्ड झाल्याचं, की त्यात सोनं नव्हतं, काहीतरी युनियन बँकेने काहीतरी पेपरमध्ये जे असतात त्यांना मॅनेज केलेलं. आणि मग त्या समजा बोर्ड डायरेक्टली जर इन्व्हॉल्व्ह असेल रिस्पॉन्सिबिलिटी. अशा प्रकारे थोडंसं असतं. आता काय झालं, भारतामध्ये आपल्याकडे संस्कृती होत चालली आहे. म्हणजे हे पहिल्यापासून जसं म्हणतो की हे चालायचं 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 वाटत नाही. आता त्याच्यामुळे पण मोदींनी बंधनं जी आणली, प्रचंड बंधनं आणली. आता आम्हाला बँकेत आमचं मिनिमम डिपॉझिट असल्याशिवाय आम्हाला डायरेक्टर होता येत नाही. आम्हाला बँकेतून कर्ज घेता येत नाही, एक पैसाही कर्ज घेता येत नाही. आम्ही नाही, आमच्या नातेवाईकांना नाही. तुम्ही डायरेक्टर झालायचा, तुम्हाला तसा फायदा काही नाही. काही नाही, आम्ही काही फायदा त्याचा घ्यायचा नाही कुठल्याही प्रकारचा. मिटिंगला तुम्ही अटेंड झाला तर तुम्हाला काय, तर मिटिंग अलाउन्स नियमामुळे 400, 450, 500 काय असेल तेवढं तुम्हाला मिटिंगचा अलाउन्स मिळतं. बाकीचं रेम्युनरेशन वगैरे काही तुम्हाला नसतं. पण एवढी मग त्याच्यासाठी निवडणुकीसाठी मारामारी का होते? बँकांच्या ह्याच्यामध्ये असत नाही. बँकांच्या ह्याच्यामध्ये कसं होतंय तुम्हाला सांगतो की बेसिकली कसं असतं, एक प्रेस्टिज इश्यू. आता कसं असतं, आम्ही अर्बन बँकेमध्ये का गेली, एक आपली संस्था आहे ती बुवा इतक्या वर्षांची, आता एवढी 83-84 वर्षांची संस्था आणि त्या लोक बुडवायसाठी जातात या दृष्टीने आम्ही या बँका रक्षणासाठी नाही तर मला त्या गाडगींना खेरे आहे त्यांना काय गरज काहीही आम्हाला कोणाची पैशाची इच्छा नाही. आणि तेवढ्यासाठी म्हणून आम्ही त्याच्या बँकेमध्ये इन्व्हॉल्व झालो. बरोबर आहे. कर्ज मंजूर करण्याचे तुम्हाला अधिकार असतात. कर्ज मंजूर करण्याचं कसं असतं, प्रोसेसिंग मध्ये असं असेल त्याला वेगवेगळे मर्यादा आहेत. पुन्हा कर्ज मंजूर करताना आता आमच्याकडे मी आमच्या बँकेत तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत कर्ज जे आहे ते सीईओ, जनरल मॅनेजर आणि सीईओ यांच्या कक्षेत ठेवले. पूर्वी 25 लाखात होतं, आता 50 लाखापर्यंत जे कर्ज असेल ते त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे व्हेरीफाय करून ते करायचं. आणि त्याच्या पुढचं जे असेल, 1 कोटीची कर्ज, 2 कोटीची, 3 कोटीची असतील, ती कर्ज प्रकरण माझ्या बोर्डाच्या समोर आली पाहिजे. आता त्याची स्क्रुटिनी होते बोर्डासमोर. म्हणजे काय, बोर्ड सगळे पेपर बघत बसत नाही, त्याच्यासाठी वेगळी कमिटी पण असते, स्क्रुटिनी कमिटी म्हणून. ते स्क्रुटिनी कमिटीमध्ये एक्सपर्ट्स असतात. म्हणजे म्हणतात मी आहे म्हणा, किरायचे अडकॉर्ड वगैरे असे. त्यामध्ये ते पेपर जे आहेत ते लिगली बरोबर आहेत की नाही, व्हॅल्युएशन बरोबर आहे की नाही, त्यातल्या काही शंका ज्या आहेत या बघून मग ते मोठं प्रकरण मंजूर करायचं. आणि मग ते जे प्रकरण मंजूर केलं तर त्याला बोर्डामध्ये मंजुरी येते. आणि याच्यासाठी तर तुम्ही बीओ म्हणा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट म्हणून पदाची, ते एवढ्यासाठी आणलं की त्यांचे एक्सपर्ट जे आहे, म्हणजे डायरेक्टर बोर्डामध्ये कसं होते, कोऑपरेटिव्ह ऍक्टमध्ये कशी तरतूद आहे, हे वेगवेगळ्या प्रकारात लोक घ्यायचे. त्यातले एक्सपर्टाईज असलं पाहिजे असं नाही. त्यामुळे कसं होतं, ठराविक एक लोक 4 लोक जर सोडले तर बाकी त्यांना त्यातलं काही माहिती नसतं, होतं असं होतं. एवढ्यासाठी म्हणून हा बीओएम त्यांनी इन्सिस्ट केला. एक्सपर्ट असतो, त्याच्या प्रत्येक त्या एक्सपर्टचं मत घ्यायला. बस. आणि त्यांच्या समोर आधी कसं असतंय, बोर्डाच्या समोर यायच्या पूर्वी बीओएम मध्ये ठेवला तो विषय. तो बीओएम मध्ये चर्चेतून त्यांनी त्याच्यावरती निर्णय करायचा, हे योग्य आहे, अयोग्य आहे, काय आहे ते. आणि त्याच्यानंतर मग बोर्डासमोर येते. बोर्डाने मंजूर केल्यानंतर बीओएम कडे नाही. त्यांनी बीओएम जर नाकारलं ते बोर्ड ऑफ मॅनेजमेंटने, तर ते बोर्डाला हे कसं आहे, त्याला कारण द्यायला लागतील का आपण मंजूर करतो. अशी काय तर 15 रिझर्व्ह बँकेने घातली, कारण हे सगळं बघून रिझर्व्ह बँक हळूहळू ते चेंजेस. मला असं वाटतंय की हे जे नॉलेज आहे किंवा ही माहिती आहे, आता तुमच्या एक्सपिरियन्स तुम्हाला मिळालेली आहे, अनेक केसेस तुम्ही बघितलेल्या आहेत, तर माझी एक विनंती आहे तुम्हाला
की आपण इथं काही नवीन CA आहेत की नवीन लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही कधीतरी असे छोटे छोटे लेक्चर जर दिली तर आपण ठरवूया कधीतरी आणि त्या दृष्टीने त्यांचे एक प्रश्नावली तयार करून त्या लोकांना करूया आणि आपण एक म्हणजे एज्युकेशन या दृष्टीने जर त्यांना देऊ शकलो तर त्यांना खूप त्याचा फायदा होईल. काय होतं की आता जे नवीन काम करायला लागलेले आहेत त्यांना काही माहिती नसतं आणि ते त्यांना मॅनेज केलं जातं पुष्कळ होतं असं उलटही होतं. आणि बरं तुमच्यावर जबाबदारी असती CA वरती सुद्धा जबाबदारी CA सुद्धा तुरुंगात जाऊ शकतो म्हणजे अशी. मी सांगली मधला 4था त्यावेळी प्रॅक्टिस मध्ये असलेला 4th काय म्हणजे जरी मी पार्टनरशिप मध्ये तरी आता जवळजवळ 180 लोक आहेत काय. आता सगळ्यांनाच काम आहे असं पण नाही आहे. नवीन नवीन काय ते करतात GST असतं कोण करतंय आणखीन काही करतात. आता इन्कम टॅक्स मध्ये कसं असतंय तुम्हाला पूर्वी आम्हाला सकाळी 10 वाजता जायला लागायचं संध्याकाळी 6 पर्यंत इन्कम टॅक्स बरोबर आहे. आता ते पण झालं आता सगळं ऑनलाईन सगळं सुरू झालेलं आहे. फिजिकल ऑनलाईन असतं त्याचा रिप्लाय करायचा अटेंडन्सचा हा राहायला नाही फारसा. तसं जशा सोयी झाल्या तसे काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले. सर्वसामान्य माणसाला काहीच माहिती आणि जे जुने उद्योग आहेत त्यांची तर फार अडचण होती. नवीन लोक जे सुरू करतात ते त्यांना पहिलीपासून कल्पना असते त्याची पण नवीन आहे ना. आणि छोट्या उद्योगांना मेन प्रॉब्लेम काय होतो की त्यांचं इतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन याच्यातच जास्त. आता गव्हर्नमेंटने मध्यंतरी शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही नियम आहेत ते त्या पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी आणि काँग्रेसने त्याला विरोध केला आणि खरं म्हणजे ते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं होतं. कळलं का. नंतर काँग्रेसने त्याला विरोध केला फक्त राजकारण. त्याचा उद्देश असा होता की दोष आता काय होतं आपल्याकडे बघतो आपण की काही पुढारी मंडळी जी आहेत ती मोठ्या प्रमाणात खोटं शेतीचं उत्पन्न दाखवून 2 नंबरचे पैसे तसंच ते आजपर्यंत घडत आलेलं आहे. मोठमोठे व्यापारी काय करतात शेतकरी नसतो तो किंवा नॉमिनल शेतकरी 2 एकराचे असेल तर तो दाखवता जसं आपण म्हणतात शरद पवारांच्या कन्नेचं की शरद पवार कन्नेचं शेती आहे 10 एकर आणि दाखवते उत्पन्न किती 10 कोटीचं शेतीचं. तर असं होणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे होता. तर त्या दृष्टीने म्हणून काही बंधनं घातली आहे. त्यामुळे कसं होतं की लोकांना त्याला असतात काही वेळा ज्याचा काही संबंध नाही त्याला पण थोडा त्रास होतो कळलं का. पण शेवटी कसं असतं सरकारला हे रन तरी करायला पाहिजे. दुष्काळी परिस्थिती झाली पूर्वी काही दुष्काळ सरकार देत नव्हतं का पण आता सरकारकडे मागायला लागले की नाही आम्हाला एकरी एवढे द्या तेवढे द्या विरोधी पक्ष कुठे दुप्पट द्या हा प्रकार चालत राहणार आहे. कारण बेसिकली काय होतं एक आपल्या ह्या लोकतंत्रामध्ये लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये कुणीही काही डिमांड करावे कुणी काहीही मागावं ही परिस्थिती झाली आहे आणि कशालाही विरोध करायचा. सगळं मतावर राजकारण असल्यामुळं त्यांना हे सगळ्यांचं मत काही नाही म्हणता येत नाही असं होतं. त्यामुळे त्याला काय पर्याय. पण हे फायनान्शियल कंट्रोल आता बरेचसे चांगले झालेले आहेत. शेअर मार्केटचा एकंदर काय परिणाम झाला आहे सध्या टोटल सगळे लोक शेअर्स घेतात आणि त्याच्यामुळे अशा मोठ्या मोठ्या कंपन्या कोलॅप्स होतात. काय झालंय शेअर मार्केटवर त्याचा फार कंट्रोल आहे. होय ना. सेबीचा प्रचंड कंट्रोल आहे सेबीचा. आता बेसिकली शेअर मार्केटमध्ये पूर्वी कसं होतं हा कंट्रोल नव्हता. आता गव्हर्नमेंट खूप कंट्रोल आणलाय त्यामुळे आता बुडीत हा प्रकार होणार नाही कळलं का. आता कॉमन मॅनला काय वाटतं ह्याला पैसे मिळाले म्हणून तो गुंतवणूक हे चुकीचं आहे. त्यांनी कसं करावं मग जसे त्याला SOP म्हणतात ना काय जे ठराविक रक्कम तेवढी आपल्या महिन्याला भरता येते त्यात ती कंपनी शेअर घेते त्याच्यात तुम्हाला काय करतं पैसे मिळतात. म्हणजे बँकेपेक्षा फार मोठा फायदा होतो असं नाही असं काही नाही. हे क्लिअर होत नाही लोकांना काय वाटतं शेअर मध्येच पैसा जास्त नाही. आता तेजीमध्ये असते ना तिकडे एखाद्याला तेजीमध्ये जर फायदा झाला असेल तर त्याचं तत्व वेगळं काय. मंदीमध्ये गेला की अक्षरशः भिकेल लागले लोक आहेत. बरोबर आहे चांगले सुद्धा भिकेल अक्षरशः भिकेल म्हणजे त्यांनी असे तेजीच्या ह्याच्यामध्ये पिरियड घेतला आणि पुढे एवढी मंदी आली की त्याला काही हे करता आलं त्याला बाहेर पडता आलं नाही आणि भिक्षाधीश झाला असं आता या देशामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. शेअर्स कंपन्या कोलॅप्स झाल्यामुळे या कोरोनामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम आला. कंपन्या कोलॅप्स झाल्यावर सगळे हे झाले आणि पुष्कळ वेळेला काय होतं की जर प्रॉफिट थोडा कमी दाखवला तरी सगळे शेअर्स काढून घेतात आणि अशा वेळेला चांगले उद्योग सुद्धा बंद पडतात किंवा त्यांना फ्रॉड करायची इच्छा होती कारण त्याशिवाय शेअर्स टिकत नाही असं. म्हणजे मला आता काय वाटतं आता काही असं सहज म्हणजे DS कुलकर्णी सारखे त्यांनी ड्रीम प्रोजेक्ट केलं हे केलं. आता त्याचं प्रॉफिट
ओरिजिनल जरा जरी कमी झाला तरी सगळ्या लोकांना इतकी भीती वाटते, ते सगळे शेअर्स परत मागतात. अशा वेळेला सगळा बिझनेस खाली कोलॅप्स. दोन गोष्टी आहेत. आता शेअर मार्केटवरती कंट्रोल असल्यामुळे कसं होत आहे, काही वेळा आता हा डिमॅट अकाउंट आले आपल्याकडे. डिमॅट आहे ओपन तुम्ही मदत करा, मी नसतो इथं. बरोबर. मी तुम्हाला असे म्हणजे यंगस्टर्स मधून ज्यातला जीएसटी मधला माणूस आहे म्हणा, इन्कम टॅक्स मधला अकाउंट मधला, त्याची आपण लेक्चर असे करूया. छोटे छोटे व्हिडिओ घेतले तर माहिती नाही. बरोबर आहे. म्हणून म्हणते आणि तो विशेष सब्जेक्ट दिला असला की म्हणून आपलं बोलणं. आणि पुष्कळ वेळा काय होतं म्हणजे का, टेक्स्ट वाचलं किंवा हे वाचलं त्याचा उपयोग होत नाही. प्रत्यक्ष बोलल्यावर ते जास्त क्लिअर होतं. म्हणून मी आता सध्या व्हिडिओ ही मीडियम ठरवलंय. सगळ्यांचे व्हिडिओ घ्यायचे, सगळ्या उद्योजकांचे आता घेतोय मी. त्यांना कसा अडचण आली आहे, कसा त्यांनी डेव्हलप केले. सध्या नोकरीकडे लोक लागले, त्याच्यापेक्षा बिझनेस करावा. बिझनेस केला तरच पुढचं बेरोजगारी संपेल. बरोबर. प्रत्येक कायद्यापर्यंत काय झालं म्हणून पळवाटा बुजवण्याच्या दृष्टीने गव्हर्नमेंटने खूप प्रयत्न केलेले आहेत. पण त्याची लोक आपण मार काढत असतात काय ना काहीतरी. प्रत्येकाला त्यामध्ये चोऱ्या करायला आपल्याला सवय चालू गेली. चोरी तितकेच मार्ग सापडतात. त्याला काय पर्याय नाही शेवटी. अच्छा, थँक्यू.